ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे सुद्धा काल संध्याकाळी विमानानं दिल्लीत दाखल झाले। गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या संपर्काच्या चर्चांमुळे वागचौरे चर्चेमध्ये आहेत आणि या चर्चांवर त्यांनी थेट भूमिका घेणं टाळत मौनम सर्वार्थ साधनम अशी प्रतिक्रिया दिली। आता वागचौरे हे शिंदे गटाच्या नेत्यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार का असे प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत। दुसरीकडे ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनीही वेळोवेळी वागचौरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती। मतदारसंघातील कार्यक्रम आणि राजकीय निर्णयांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये असे आरोप सुद्धा त्यांच्यावर झाले होते आणि त्यामुळे एकीकडे शिंदे गटाच्या चर्चांमुळे आणि दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वागचौरे यांची नेमकी आता पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। वागचौरेंच्या शिर्डीतील घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटामध्ये जाणार अशा चर्चा ज्या आहेत त्या गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि काल मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या 6 खासदारांमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि काल सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार जे भाऊसाहेब वागचौरे आहेत ते देखील दिल्लीला गेले असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे भाऊसाहेब वागचौरे हे देखील शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न जो आहे तो वेळोवेळी उपस्थित होतो आहे। मागील काही दिवसांपासून भाऊसाहेब वागचौरे यांना माध्यमांनी विचारण्याचा प्रयत्न केला, माहिती मिळवण्याची प्रयत्न केली, मात्र त्यावेळी भाऊसाहेब वागचौरे यांनी कुठल्याही बाबतीत स्पष्ट असा खुलासा माध्यमांना दिलेला नव्हता आणि त्यावेळी मात्र सर्वच प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उडवडीची उत्तर दिलेली होती। मी कुठेही शिंदे गटाच्या संपर्कात नाही किंवा ठाकरेंना मी सोडणार नाही असंही त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं। त्यामुळे भाऊसाहेब वागचौरेंबाबत आता कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। भाऊसाहेब वागचौरे यांचा राजकीय प्रवास हा अनेक पक्षांतराच्या अनेक टप्प्यांचा साक्षीदार राहिलेला आहे। शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत त्यांनी 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदारकी मिळवली, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये काही काळ भारतीय जनता पक्षातही ते सक्रिय होते आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करत 2024 मध्ये ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा खासदारकीमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर भाऊसाहेब वागचौरे आता पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। भाऊसाहेब वागचौरे यांच्या बाबत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे ठाकरे गटाचे पदाधिकारी आहे यांच्यामध्ये देखील नाराजी आहे। भाऊसाहेब वागचौरे आम्हाला कधीही विश्वासात घेत नसल्याचा आरोपही मागील काही दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं केलेला होता। त्यामुळे आता भाऊसाहेब वागचौरे यांच्या बाबत अनेक प्रश्नचिन्ह जे उपस्थित होत आहे। मागील काही दिवसापूर्वी माध्यमांनी देखील भाऊसाहेब वागचौरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्यावेळी भाऊसाहेब वागचौरे यांनी एकाच शब्दात उत्तर दिलेलं होतं, मौनार्थ असं उत्तर जे आहे ते भाऊसाहेब वागचौरेंनी दिलेलं होतं। त्यामुळे भाऊसाहेब वागचौरेंचं हे मौन कशासाठी होतं, भाऊसाहेब वागचौरे शिंदे गटात आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे आणि नेमका काय घडामोडी घडतात आणि भाऊसाहेब वागचौरे शिंदे गटामध्ये जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।